बीड जिल्ह्यातील शिरूरमध्ये बंद आणि आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। मारहाण प्रकरणातील आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्याला तात्काळ अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केलेली आहे। तर नैतिकतेच्या आधारावरती सुरेश धस यांनी राजीनामा द्यावा यासाठी ओबीसी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। बघूया। खोक्या भोसले हा हिमनगाचं टोक आहे आणि खोक्या भोसलेला जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत या खोक्याचा जो आका आहे त्या आकाची व्याप्ती महाराष्ट्राला समजणार नाही। शिरूर कासारमधील आक्रोश मोर्चाला राज्यभरातील नेत्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। शिरूर कासार शहर बंदची हाक देत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला। आमदार सुरेश धस यांचा समर्थक आणि भाजपचा पदाधिकारी असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली। तसंच खोक्याला आमदार सुरेश धस पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला। खोक्याला फरार करण्यात सुरेश धस यांचाच हात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराडचे निकटवर्तीय असल्यामुळे धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला। याकडे आता लक्ष वेधत आता त्याच न्यायाने सुरेश धस यांचा राजीनामा घ्यावा असा मुद्दा उपस्थित करण्यात आला। हा आरोपी कोणाच्या सोबत आहे, कोणासोबत असतो, कोणाच्या घरात फिरतो? सुरेश धस साहेब, तुम्हीच अगोदर सांगितलं हा तो माझा कार्यकर्ता आहे। माणसाला मारहाण करणारा आणि प्राण्यांची शिकार करणाऱ्या खोक्याची चौकशी करण्याची मागणी मेहबूब शेख यांनी केली। आता बंडल फेकले नोटांचे, सुप्रियाताईंनी ट्विट केलं देशाच्या अर्थमंत्र्याला की हे पैसे कुठून आले तपासा, आणि रात्री तुमच्याच पक्षाचे आमदार सुरेश धस म्हणतायत 2-2.5 लाख रुपये 2.5 खोक्याकडून पैशांचा हिस्सा आमदार सुरेश धस यांना दिला जात होता असा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केला। जमीन बळकावणारे, बँका बुडवणारे यांची चौकशी करावी असा पवित्रा नेत्यांनी घेतला। ज्याप्रमाणे वाल्मिक कराड यांनी बाकीच्या लोकांना समर्थन केलं म्हणून वाल्मिक कराडला जेलमध्ये जावं लागलं, त्याचप्रमाणे सुरेश धसांनी सुद्धा या खोक्याचं समर्थन केलंय, खोक्यांना पाठीशी घालण्याचं काम केलंय। मग सुरेश धसांची जागा सुद्धा जेलमध्ये आणि ती तात्काळ त्यांना जेलमध्ये या गृहमंत्र्यांनी टाकलं पाहिजे। गृहमंत्रीपदाची जबाबदारी ज्या मुख्यमंत्री महोदयांकडे आहे त्यांना माझं सांगणं आहे की खोक्या भोसले हा हिमनगाचं टोक आहे आणि खोक्या भोसलेला जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत या खोक्याचा जो आका आहे त्या आकाची व्याप्ती महाराष्ट्राला समजणार नाही। मोर्चेकरांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा आमदार सुरेश धस यांच्या समर्थकांनी केला। सतीश भोसले उर्फ खोक्या हा फक्त सुरेश धस यांचा कार्यकर्ता नाही, तर तो प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडेंचाही कार्यकर्ता असल्याचा दावा करण्यात आला। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यामुळे सुरेश धस यांची बदनामी करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा पलटवार सुरेश धसांच्या समर्थकांनी केला। मग हे आज आरोप करणारे जे आहेत ना, तर हे वेगळ्या पार्टीचे, तर यांना तिकडून धनंजय मुंडेंनी किंवा वाल्मिक कराडाच्या कार्यकर्त्यांनी फुस लावलेली हे त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांना जेलमध्ये पाठवलं म्हणून त्या अन्नाच्या पाठीमागे लावले, दुसरं काहीच कारण नाही। सतीश भोसले उर्फ खोक्यामुळे भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत। आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून ओबीसी नेत्यांनी थेट सुरेश धसांच्या राजीनाम्याची मागणी केली। त्यामुळे आता आगामी काळात कोणत्या राजकीय घडामोडी घडतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।